19,683 या संख्येचे घनमूळ किती? तर घनमूळ काढतेवेळी प्रथम आपण काय करायचा असतो, जो एकक स्थानचा अंक असतो त्याचा प्रथम विचार करायचा. त्यावरून आपल्याला ठरवायचं असतं की त्याचं घनमूळ कोणते येईल. तर या ठिकाणी मी 1 ते 10चे घन दिलेले आहेत पहा. तर या ठिकाणी घनसंख्येत 3 आलेले आहेत, तेव्हा घनमुळात किती येतात? 7. तर आपल्या या संख्येच्या पण घनमुळात किती येणार? 7. आता ती संख्या कोणत्या दोन मोठ्या म्हणजे घनांच्या मध्ये आहे ते आपण पाहायचं. तर इथं 2चा घन आहे 8 आणि 3चा घन आहे 27. म्हणजे 20चा घन होणार 8000 आणि 30चा घन होणार 27000. मग 19,683 ही संख्या ह्या 20च्या आणि 30च्या घनांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर 27 हे आपले योग्य उत्तर आहे. आणि दुसऱ्या अवयव पद्धतीने पण मी इथं तुम्हाला सोडवून दिलेले आहे पहा. थँक्यू.